या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सरकारी प्राध्यापक आणि माझे सर्व विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या महाविद्यालयामध्ये हा जो राष्ट्रीय विज्ञान दिनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, मला सर्वप्रथम या विज्ञान शाखेला धन्यवाद द्यावंसं वाटते की आमच्यासारख्या मराठी विषयाच्या व्यक्तींना, लोकांना मराठीमध्ये व्यक्त होण्याची संधी मिळाली आणि हा कार्यक्रम मराठीमध्येच साजरा व्हावा अशा प्रकारची सरांनी काल माहिती दिली आणि त्यामुळे मी इच्छुक झालो किंवा त्या कार्यक्रमामध्ये येतो. आज राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि कालचा मराठी भाषा गौरव दिन 27 फेब्रुवारी हा कवी कुसुमाग्रज विभा शिरवाडकर यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करत असतो आणि त्यांच्या जन्मदिनी म्हणूनच मराठी दिवस हा संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. तुम्हाला माहिती आहे की भाषा ही किती महत्त्वाची आहे जगण्याकरिता. विज्ञान तर आहेच, परंतु विज्ञानापेक्षाही आपण जन्माला येतो तेव्हापासून आपलं विज्ञान सुरू होते. म्हणजे आपण श्वास घ्यायला लागतो ते म्हणजे विज्ञानच आहे. आणि नंतर मग आपल्या लहान जन्माला आल्यानंतर, बाळ जन्माला आल्यानंतर आपल्याकडून सगळी घरातील मोठी माणसं काहीतरी आपण बोलावं, काहीतरी आपण संवाद करावा किंवा काहीतरी आपण आपली हालचाल करावी अशा अपेक्षा करत असतात. म्हणजे भाषेच्या माध्यमातून बोला किंवा चिन्हाच्या माध्यमातून बोला, आपण लहान बाळाकडनं भाषेची अपेक्षा करत नाही. शब्द संवेदना त्यांना तेव्हा नसते, तेव्हा त्यांना ध्वनी संवेदना केवळ असतात. आपण जे काही आपले हावभाव करत असतो त्या हावभावामधून ती लहान मुलं आपल्याला कशा प्रकारचा प्रतिसाद देत असतात. आणि म्हणून ही ध्वनी संवेदना ही खऱ्या अर्थाने आपल्या हावभावातून आपल्याला कळत असतात. इतकंच नव्हे तर आपल्या भाषेतून सुद्धा त्यांना, लहान बाळांना ती कळत असते. आणि हे करत असताना माणूस हा जसा जसा मोठा होत जातो तसा तसा तो विज्ञानाची आपली सांगड घालत जातो. विज्ञानाच्या सहकार्याशिवाय किंवा विज्ञानाच्या मदतीशिवाय तो पुढे जाऊ शकत नाही, हे सर्व जगाने सिद्ध केलेलं आहे. आपण कितीही मोठे या धर्मव्यवस्थेने, या समाजामध्ये किती मोठी अशा प्रकारचे एक परंपरा लावून दिलेल्या असल्या किंवा अशा जर आपण एखादा पूजा केली किंवा एखादा धर्मविधी जर केला तर आपल्यावर आलेलं संकट हे दूर होऊ शकते. हे आपल्याला एक आपल्या संस्कृतीने शिकवलेलं आहे. संस्कृती आपल्याला एक वेगळी जपायची असते, परंतु प्रत्यक्ष जगताना आपल्याला आपल्या बुद्धीला जगायचं असतं. आपल्याला जी काही निसर्गाने बुद्धी दिलेली आहे, या बुद्धीचा आपल्याला वापर करायचा असतो. मुळात चुकते काय आपलं की आपण आपल्या बुद्धीचाच वापर करत नाही. करतही असेल तर ते फार आंशिक दृष्ट्या करतो, प्रमाणात करतो. आणि म्हणून मग आपण आपल्या सर्व परंपरेने दिलेल्या ज्या काही गोष्टी आपल्याला लागलेल्या आहेत त्या सर्व गोष्टींना आपण बळी पडतो. म्हणून मग नरबळी, म्हणून मग हुंडाबळी सुद्धा त्याचा प्रकार आहे. त्यातून सुद्धा बऱ्याच संसाराचे हे झालेलं आहे. त्यानंतर अशा ज्या काही गोष्टी, अंधश्रद्धेच्या ज्या काही गोष्टी आपण ज्या बळी पडतो त्याला कारण आहे एकीकडे आपण जगायला विज्ञान पाहिजे. विज्ञान म्हणजे तरी काय, विशेष अशा प्रकारचे जे ध्यान देणारी शाखा म्हणजे विज्ञान. आमच्या कला शाखेमध्ये म्हणा किंवा वाणिज्य शाखेमध्ये आपण कला विषयक म्हणा किंवा साहित्याची ओळख करून देतो, इतर शास्त्रांची ओळख करून देतो,
कॉमर्समध्ये व्यवहाराची ओळख करून दिली जाते. विज्ञानाचे विद्यार्थी म्हटल्यानंतर आपल्याला विशेष अशा प्रकारचं ज्ञान ज्या शाखेमध्ये दिले जाते त्याला विज्ञान असं म्हटलं जातं माझ्या माहितीप्रमाणे. आता विज्ञानामध्ये ज्ञान हा शब्द आहे. विज्ञानामध्ये ज्ञान हा शब्द आहे. ज्ञानाला प्रत्येक आपल्या जीवनाच्या टप्प्यामध्ये आपण जिवंत ठेवलं पाहिजे. या ज्ञानाला आपण कधीही मारता कामा नये आणि ते ज्ञान तेव्हाच जिवंत राहील जेव्हा आपण आपल्या बुद्धीला काय देऊ? चालना. बुद्धीला चालना कुठून मिळेल? निसर्गातील सगळ्या गोष्टी काही आहे. निसर्गातूनच आपल्याला हे विज्ञान शिकायचं आहे. पक्ष्यांचा चिवचिवाट, पक्ष्यांची थवे, जनावरांचं एकूणच त्यांची जीवनमान, आपल्यामध्ये आणि जनावरांमध्ये पशुपक्ष्यांमध्ये काय फरक आहे? तेही जगायला आलेले आहे, आपणही जगायला आलेलो आहोत, पण त्यांच्यात आणि आपल्यामध्ये काय फरक आहे हे आपल्याला खऱ्या अर्थाने या विज्ञान दिनाच्या निमित्तानं शिकणं आवश्यक आहे. विज्ञान म्हणजे जे काही आपण रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हणा किंवा मरेपर्यंत जे काही कृती करतो ते म्हणजे सर्व विज्ञान. मी जे बोलतोय ते म्हणजे विज्ञान. तुम्ही जे ऐकत आहात ते म्हणजे विज्ञान. तुम्ही जे इथे बसला आहात ते म्हणजे विज्ञान. हा पंखा जो सुरू आहे हा म्हणजे विज्ञान. मी कासावीस होऊन राहिलो मगापासून पंखा एक दोन वेळा पोलीस सरांनाही म्हटलं, त्या सरांनाही म्हटलं की बघा ना जरा पंखा सुरू करत. आपण जे वरच्या तिसऱ्या माळ्यावर जे बसलेलो आहोत हे म्हणजे विज्ञान. हे महाविद्यालय म्हणजे विज्ञान. जन्माला येतो, श्वास लागतो ते म्हणजे विज्ञान. आणि मरताना आपल्याला जे आग लावली जाते माचीची डबी नाही का, ते म्हणजे विज्ञानच आहे. बसता उठता खाता पिता जे काही करतो आपण सगळ्या कृती करतो जीवनामध्ये ते सगळं विज्ञानाशी जोडलेलं आहे. म्हणजे विज्ञान आणि जीवन याचा तो काही विज्ञानाची जी सांगड जीवनाची जी जोडलेली आहे ती कुठेही आपल्याला तोडता येत नाही. फक्त जगताना आपल्याला विज्ञान हे खऱ्या अर्थाने आपल्याला जीवनात रुजवता आलं पाहिजे. विज्ञान शिकणं वेगळं, टेक्नॉलॉजी शिकणं वेगळं, पदवी घेणं वेगळं, आपला गुणगौरव करून घेणं वेगळं. परंतु जीवनात प्रत्यक्ष आपल्या विज्ञान उतरवणं, त्याची अंमल करणं आणि त्यानुसार आपल्या बुद्धीला वळण देणं ते म्हणजे विज्ञान. जर आपण ते करत नसेल आणि केवळ पदवीपुरतं जर शिक्षण विज्ञानाचं घेत असेल, केवळ पदवीपुरतं आपण जर काही विचार करत असेल तर त्या विज्ञानाला अर्थ उरत नाही. अगरबत्ती लावून, धूपबत्ती लावून, ओम हवन करून किंवा कुठला नारळ फोडून विज्ञान पुढे जाऊ शकत नाही. ही एक परंपरा आहे, भारतीय परंपरा आहे. त्या परंपरेलाही तिकडे जपायचं. समाजाच्या किंवा व्यवस्थेच्या पूर्णपणे आपल्याला विरोधात जाण्याचा काही अधिकार नाही. त्या परंपरा सुद्धा आपल्याला आपल्या संस्कृतीने ज्या लावून दिलेल्या आहेत त्या सुद्धा तिकडे आपल्याला जपायच्या आहेत. पण दुसरीकडे आपल्याला जी मिळालेली काही बुद्धी आहे त्या बुद्धीला सुद्धा आपण वापर केला पाहिजे. आपण नारळ फोडतो, तुम्हाला माहिती आहे सर्वांना नारळ फोडतो की नाही? कशासाठी नारळ फोडतो आपण? उद्घाटन करायसाठी. मंदिरात गेल्यानंतर नारळ फोडतो. कुठलाही देव काही नवस करायचा असेल तर नारळ फोडतो. काही माझ्या जीवनामध्ये भलं झालं पाहिजे, चांगलं झालं पाहिजे म्हणून नारळ फोडतो. परीक्षा चांगली गेली पाहिजे, पेपर चांगला गेला पाहिजे म्हणून नारळ फोडतो. नारळ फोडून जर भलं झालं असतं, चांगलं झालं असतं तर मित्रांनो जीवनामध्ये आपल्याला वेगळी मेहनत घेण्याची गरज पडली नसती. मी असं म्हणत नाही की नारळ फोडूच नाही, कारण ते एक फळ आहे, खाल्लं पाहिजे. आपल्या पेपरपट्टीमध्ये जे नारळ हे फळ जे जन्माला आलं ते आपण सर्वांनीच खाल्लं पाहिजे, चाखायला पाहिजे, त्याचा आनंद घ्यायला पाहिजे. पण ते देवापुढेच का? इतर क्षणी किंवा इतर वेळी जेव्हा जेव्हा आपल्याला आठवण येते तेव्हा का नाही नारळ म्हणून आपण पुढं लहान मुलांना किंवा घरच्यांना का म्हणून नारळ खाऊ घालत नाही? बाजारात विकायला येते तेव्हाच आपण ओलं नारळ विकत घेतो आणि खातो. पण घरी आपल्या आवडीने आपण नारळ आणून खात नाही. फक्त देवापुढे
फोडण्यापुरतंच आपण नारळाचा वापर करतो. नारळ हे त्याच्यासाठी जन्माला आलेलं नाही, ते एक फळ आहे. शरीराला काही आपल्याला हे देत असतील, जीवनसत्व देत असतील, म्हणून ते नारळ जन्माला. नारळ फोडतो पण डोकं फोडत नाही. काय फोडत नाही? आपल्या डोक्याला कधीही आपण काय करत नाही, त्रास देत नाही. प्रत्येकाला वाटतं की माझी परीक्षा चांगली झाली पाहिजे, माझा पेपर चांगला झाला पाहिजे. पण तू कसा चांगला झाला पाहिजे? अभ्यास करून की कॉपी करून? हात वर करा कॉपी करून की अभ्यास करून? अभ्यास करून वगैरे हात वर करा. म्हणजे हात वर करताना सुद्धा आपल्याला आपलं मन आपल्याला काही देत नाही. आपलं मन आपल्याला विश्वास देत नाही. एवढाही विश्वास आपण कमावलेला नाही. एवढाही विश्वास आपण आपल्यासोबत कमावलेला नाही. दुसऱ्यांना काय विश्वास आपण देणार? जर आपण स्वतःसोबत विश्वासघातकी जर वागत असेल तर दुसऱ्यासोबत काय वागणार? हा प्रामाणिकपणा आपण गमावत चाललेलो आहोत. ती इमानदारी या समाजातली नष्ट होत चाललेली आहे. आपण विज्ञानवादी म्हणता आपण माणुसकी विसरत चाललेलो आहोत. आपण आपली मातृभाषा विसरत चाललेलो आहोत. म्हणून सरकारला या वर्षीपासून मराठी विषय कॉन्व्हेंटमध्ये सुद्धा आणि सुद्धा मातृभाषा आवश्यक करायची वाटली. भाषा ही कधी संपणार नाही. जोपर्यंत मनुष्य आहे या पृथ्वीवर तोपर्यंत ती भाषा जिवंत राहत असते. भाषा ही कधी संपत नाही. कोणाच्या संपणार म्हटल्याने संपत नाही. परंतु शाखा विज्ञान असो की वाणिज्य असो की कला असो, शाखा ज्या माध्यमातून आपल्याला शिकायला शिक्षण घ्यायचं आहे ते आपल्याला प्रत्यक्ष जीवनामध्ये उतरवायचं आहे. बोर झालं तर सांगा. आणि मी काही पाहुणा नाही तुमच्या बरोबर एक आहो, तुम्हाला नेहमी दिसतो. भाषा ही आपल्याला शिक्षणाचं एक माध्यम आहे. शिक्षणासोबत पेक्षाही ते संवादाचं सर्वात मोठे एक माध्यम आहे. साधन नव्हे. साधन हे वस्तू असतात, माध्यम आहे आणि ते प्रभावी माध्यम आहे. भाषेशिवाय आपण काहीही करू शकत नाही. शिकायला तिथे विसरू शकत नाही. आणि म्हणून भाषा साहित्य आणि विज्ञान यांच्या संगम म्हणून कालचा दिवस मराठी भाषा गौरव दिन आणि आजचा विज्ञान दिन हा साजरा होतो. म्हणून आपल्या बुद्धीला आपण सतत काय केलं पाहिजे? विज्ञानामध्ये जे काही शिकतो, तुम्ही केमिस्ट्री शिकता, तुम्ही फिजिक्स शिकता, तुम्ही बायोलॉजी शिकता, झुलॉजी शिकता, नाही का, गणितही शिकता आणि सोबतच मराठी आणि इंग्रजी शिकता. मराठी आणि इंग्रजी विषय कशातरी तुम्हाला जोडलेले फर्स्ट इयरला आपल्या सर्वांना जोडले आहे की नाही? सर्वांना जोडलेले. त्यासाठी ही भाषा तुम्ही इतक्या सहजासहजी विसरू नये. बऱ्याचदा तुमचे सर लोक सुद्धा भाषेचा वापर भाषेचं माध्यम म्हणून वापर करत असतील अधूनमधून. मराठी, हिंदी, इंग्रजी तर सतत करत असतात, पण मराठीचं सुद्धा माध्यम म्हणून यासाठी की ते संवादासाठी सोपं व्हावं. कारण जरी विज्ञानाचं शिक्षक तुम्हाला इंग्रजी माध्यमातून शिकवत असला पण ते जर तुम्हाला कठीण जात असेल, तुम्हाला समजण्याकरिता अवघड जात असेल तर तेव्हा माध्यम कुठे येतो ते समजणं महत्वाचं आहे. ते समजणं महत्वाचं आहे. त्यासाठी आपण विज्ञान शाखा निवडलेली आहे आणि या विज्ञानामध्ये ज्या ज्या काही गोष्टी आपण शिकत असेल त्या गोष्टी तार्किकदृष्ट्या खऱ्या की खोट्या आहेत त्या तपासल्या पाहिजे. ते तपासल्याशिवाय पुढे जायचं नाही. जसं की सरांनी सांगितलं की ते आकाशात मिळालं नाही म्हणून पाण्यामध्ये पाणी सुद्धा निळं दिसते म्हणून तिथे थांबले नाही सी.व्ही. रमण. त्यांच्या पलीकडे ते पुढे गेले. आपल्याला असे प्रश्न का पडत नाही? म्हणजे माझ्यासहित मी स्वतःसहित सर्वांना हे करतो आहे की आपल्याला समस्या दिसत नाही, आपल्याला प्रश्न दिसत नाही. समस्या दिसली की तिथे आपण थांबून जातो, प्रश्न दिसला की आपण थांबून जातो, अडथळा दिसला की आपण तिथे थांबून जातो.
त्याच्या पुढे जाण्याची आपण कधीच विचार करत नाही आणि तिथेच आपल्या बुद्धीचा विकास थांबून जातो. मी आपल्या कॉलेजचे जे येरावार सर त्यांचं अभिनंदन करतो की इतक्या वर्षाच्या आपल्या परंपरेमध्ये सरांनी पेटंट मिळवलं. अजूनही ते प्रयत्नशील आहे. सरांनी पण त्या वर्षी शाळेची मुलं लहान लहान जरी असले तरी शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शनीमध्ये अतिशय उत्साहाने भाग घेतात आणि नवे नवे प्रयोग करून दाखवतात. आपल्याला काय वाटतं तिकडे की विज्ञानानं सगळं आता केलेलं आहे. आपल्याला फक्त आईचं जगायसाठी इथं बोलवलेलं आहे, पृथ्वीवर जन्माला घातलेला आहे. आपला जन्म फक्त या पृथ्वीवरची संपत्ती आहे ना जन्माला घातलेली, किंवा या आपल्या वैज्ञानिकांनी किंवा महापुरुषांनी किंवा संतांनी जे तयार करून ठेवलेलं आहे ते फक्त त्याचा उपभोग घेण्याकरिता आपल्याला फक्त जन्माला घातलेलं आहे. त्याच्या पलीकडे आपल्याला आपलं काही कर्तव्य नाही. कधीही प्रगती पूर्ण झालेली नसते. प्रगती कधी वैज्ञानिकांनी किती मोठी प्रगती केली असेल किंवा संतांनी कुठे मोठा साहित्य विचार दिला असेल किंवा महापुरुषांनी बाबासाहेबांनी म्हणा किंवा फुलेंनी चळवळ चालवली असेल त्याच्यामधूनही त्यांनी जे काही केलं असेल तरी प्रत्येक काळामध्ये आणखी नव्या काही गोष्टीची गरज असते. याला म्हणतात जुन्यांचा बोध आणि नव्यांचा शोध. जुन्यांचा बोध आपण घेतला पाहिजे. जुने जे नाही तर जुने जाऊ द्या, मरण्याला कोणी जाळोनी किंवा पुरणी टाका असं नाही. जुनं केशवसुतांनी याच्यासाठी म्हटलं होतं की जुन्या परंपरा टाकून द्या, मोडकळीत काढा. केशवसुतांनी त्यासाठी म्हटलं होतं. त्यांनी एका कवितेमध्ये असं सुद्धा म्हटलं होतं की एक तुकारे द्यावदानाने भुंकीने ती स्वप्राणाने भेटून टाकली सगळीकडे दीर्घचिच्या त्या पिंगाळीने. अशा प्रकारची चळवळ त्या काळाची गरज होती. कवी असो किंवा वैज्ञानिक असो किंवा शास्त्रज्ञ असो किंवा मोठा महापुरुष असो त्याला जे त्याच्या बुद्धीला अपेक्षित असलेले जे बदल आहे ते बदल तो समाजाकडनं बघत असतो. समाजामध्ये जे बदल त्याला अपेक्षित असते आणि ते समाजाने ते स्वीकारले पाहिजे. समाजाने जर ते ऐतळशीपणा जर समाजामध्ये जर आला, उदासीनता जर समाजामध्ये जर आली, जी काय आपल्या विद्यार्थी अवस्थेमध्ये आलेली आपल्यामध्ये काय करून फायदा, सगळेच विद्यार्थी काय शिकतात, त्याला नोकरी नाही, मग आपण काय करायचं? आपण काय करायचं नाही का? मग आलो कशासाठी? आपल्याला आपला उजेड पडायचा. पहिले जुन्यांनी पाडला असेल नसल पाडला असेल, पण पहिल्यांदा आपला जन्म आपला उजेड पडायसाठी झालेला आहे. एडिसनच्या बाबतीत असं म्हटलं गेलेलं होतं की ज्यावेळेस ते लहान होते शाळेमध्ये आणि त्यांना शाळेतून काढण्याबद्दल शिक्षकांनी आईला बोलावलं आणि सांगितलं की या मुलगा कामाचा नाही आहे, शिक्षण घेण्याच्या लायकीचा नाही आहे, घेऊन जा त्याला. तेव्हा त्या आईनं थांबवून सांगितलं होतं मास्तरला. काय सांगितलं होतं की मास्तर माझ्या मुलाला तर घेऊन जातं, पण माझा मुलगा पूर्ण जगाला प्रकाश देईल, जगाला प्रकाशित करेल. कायचा शोध लावला एडिसननं? कशाला? आपण आपला प्रकाश दाखव. एडिसननं लाईटचा शोध लावला, कोणी इंजिनचा शोध लावला, कोणी कॉम्प्युटरचा शोध लावला, कोणी गणिताचा शोध लावला, नाही का? आपल्याला आपला शोध लावायचा. आपण कुठे आहोत, आपण काय आहोत, व्हाय, व्हॉट अँड हाऊ हे प्रश्न आपल्याला पडले पाहिजे. काय पडले पाहिजे? व्हाय, व्हॉट अँड हाऊ हे 3 प्रश्न आपल्याला पडले पाहिजे. तर आपली प्रगती, नाही तर अधोगतीकडे गेल्याशिवाय राहणार नाही. नैराश्य, उदासीनता, एथर्जी, आज राजकीय एथर्जी मोठ्या प्रमाणात सांगितलं जाते जिकडे तिकडे. कारण की ऑनलाईन एका निवडणूक आयोगाचे राज्याचे प्रमुख जे आहेत त्यांच्या ऑनलाईन मीटिंगमध्ये होतो. 400 लोक त्या मीटिंगमध्ये मध्ये आहोत थोडं ऑफिसर म्हणून, इलेक्शन लिटरसी क्लब म्हणून. त्याच्यामध्ये बरेच लोकांनी आपले अभिप्राय दिले की जर राजकीय उदासीनता मतदारांमध्ये आलेली आहे याची कारणं सांगा. यासाठी ते तुम्हाला करता येईल का? निवडणूक आयोगाला, निवडणूक आयोगाच्या प्रमुखाला सत्ता सांगितलं की बा लोक चळवळ चालवले, यापेक्षा दुसरं काही करू शकत नाही, विज्ञान काही करू शकत नाही, असं बोललं झालेलं आहे. आपणच आपल्याला जागृत करणे, आपल्याला स्वतःला समजावणे आणि स्थिर करणे यापेक्षा दुसरा काही उपाय नाही. आणि म्हणून ही उदासीनता, ही नैराश्य,
काय काही असो, राजकारणी लोकांना राजकारण करू द्या, त्यांच्या हाती आपलं भविष्य आहे हे आपल्याला माहिती आहे. पण तरी आपली जी या देशातली एक नागरिक म्हणून जी आपली भूमिका आहे, आपला जो काही विज्ञानवाद आहे तो आपण सोडायचा. आपल्याकडे खरोखरच हे लोक, राज्यातील लोक जगत आहेत फक्त मलाई खात आहे, टाळूवरचं दोरी खात आहे, हे शोधण्याची आज आपल्याला गरज निर्माण झालेली आहे. विज्ञानासोबत सर्व करायचं आहे. जेव्हा पदवी घेऊन निघायचं आणि नोकरीची भीक मागायची. नोकरी आता द्यायला सरकारने सुद्धा वेगवेगळ्या एजन्सी ठेवलेल्या आहेत, म्हणजे वेगवेगळे खाजगी मालक उभे केलेले आहेत. कुणाला नोकरी द्यायची, कुणामध्ये पात्रता आहे, कुणामध्ये नाही आहे, हे सर्व आता सरकार स्वतःकडून बाहेर करते, स्वतःपासून दूर करते. गुणवत्तेवर शिक्षण, गुणवत्ता, शिक्षण आम्ही घेतलं, पदवी घेतली, पस्ताव झालो, मेरिट आलो, पण नोकरी मिळत नाही. गुणवत्ता सिद्ध करायची आहे. आमच्यामध्ये नसून तरी आम्हालाही ते आता पुढे टिकवावं लागेल, जिवंत ठेवावं लागेल. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाता येत नाही, प्रवाहासोबत जावं लागेल. तरीही मात्र आपल्याला करता येणार नाही. ही लढण्याची जी आपल्याला जी काही लढाई आहे ती लढतच करावं लागेल. रडत बसून काही फायदा नाही. लढण्यापेक्षा लढणं केव्हाही चांगलं. छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे, संभाजीराजांचा इतिहास आहे. आपल्या भारतामध्ये खूप मोठे मोठे माणसं होऊन गेली. ते जर समजा हेच याच गोष्टी पुराण मतविचाराच्या जर काही गोष्टी करत बसले असते तर 350 किल्ले छत्रपती शिवरायांनी बांधले नसते. फार मोठा इतिहास आहे, फार मोठी परंपरा आहे भारताला लाभलेली. काही आपल्याला कोणाकडे जायची गरज नाही शिकण्याकरिता, कोणाची दृष्टी घेण्याची काही गरज नाही आपल्याला. त्यांनी जी काही दृष्टी आहे विज्ञानाच्या रूपाने आपल्यापर्यंत पोहोचवली. आता शिकायची गरज आहे. आपला इतिहास विसरता कामा नये, आपला भूतकाळ विसरता कामा नये, आपल्या पूर्वजांचा भूतकाळ विसरता कामा नये. आपला भूतकाळ म्हणजे आपलं भविष्य आहे. आपल्याला केवळ वाटतं की आपला वर्तमान काळ चांगला गेला पाहिजे, भविष्याची सुद्धा चिंता वाटत नाही. या विज्ञान दिवसाच्या निमित्तानं हे सुद्धा आपण चिंतन केलं पाहिजे की आपल्याला आपल्या वर्तमान काळासोबत भविष्य काळाची सुद्धा आपण चिंता नका करू, परंतु त्याची काळजी घ्या. चिंता करायची गरज, चिंतासाठी ते काय चतुर आहे का, थोडी चतुराई ठेवा, थोडी हुशारी ठेवा. या काळामध्ये हुशारी ठेवली तरच त्याचा फायदा आहे, नाही तर तुम्हाला घेऊन बसले जाईल नोकरी काढायला. गड्डे खोदून तयारच आहे, तुम्हाला कुठे गड्ड्यात लावायचं, सबला तावूनच आहे द्यायचं, सगळे शस्त्र तावून आहे. आणि म्हणून मला हे म्हणायचं आहे की आपण जे शिकतोय पर्सेंटेज लोक मिळतो, अरे आपण विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत नाही येणार, पण आपण गुणवान असलो पाहिजे, गुणवान झालो पाहिजे. अशी 4 लोकांनी तरी आपल्याला थोडी दुजोरा दिला पाहिजे. 4 लोकांनी तरी आपल्याला म्हटलं पाहिजे की नाही वाटतो का विज्ञान शाखेचा वाटतो. तुम्ही जर नारळ फोडत असाल ना, स्वतःचं डोकं फोडत नाही आणि केवळ नारळ फोडतात दन मंदिरात घेऊन, की याला काही अर्थ. स्वतःच्या डोक्याला फोडा, स्वतःच्या डोक्याला कान द्या, आणि तेव्हा कुठेतरी आपण या विज्ञान दिवस करण्यासाठी खरोखरच आपण सज्ज झालेलो आहोत. विज्ञान दिवस केवळ व्हॉट्सअपवर आलेल्या इकडून तिकडून आलेल्या इकडे तिकडे शुभेच्छा म्हणून द्यायच्या आणि विसरून जायचं उद्यापासून विज्ञान काय आहे. कॉलेजमध्ये यायचं, मस्त बसायचं, शिकायचं, तेवढ्या पुरतं विज्ञान नाही. जेवता, खावता, उठता, बसता विज्ञान आहे सगळ्या गोष्टी. आणि म्हणून त्या दृष्टीने आपल्याला या विज्ञानाची सांगड करायचं आहे. बरेचसे पावले थांबलेले आहेत, मी क्षमा मागतो त्यांची.